श्रीरामपूर शहरामध्ये एका माजी नगरसेवकावरती एक खुनी हल्ला झाला। त्या हल्ल्यानंतर त्यांची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण श्रीरामपूरच्या सागर कामगार हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत। आपल्याबरोबर त्यावेळचे पीडित दीपक चव्हाण आहेत की जे माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची श्रीरामपूर शहरामध्ये ओळख आहे। दीपकराव, नेमकं काय कसं? मी 1 तारखेला सुमारे 10:30 वाजता माझे मित्र रवी पाटील यांना भेटून माझ्या घरी परत जात असताना किशोर टाकी या साधना मेडिकल समोर अचानक एक 5-7 मोटरसायकलीवर अज्ञात लोक आले आणि मला घेराव घातला आणि तिथं जातीवाद शिवीगाळ करून मला तुलाही माझला असं तसं बोलून नाही का मला मारहाण करायला सुरुवात केली। मी त्यांना विचारतो नेमकं काय झालं बाबा, का बरं तुम्ही मारताय म्हणून, पण ते लोक एक गोष्ट ऐकायला तयार नव्हते व ते नुसती जातीवाद शिवीगाळ करून आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली। माझी आत्ताही देखील माझी मानसिकता एकदम ही झाली की माझ्यावर ही घटना घडली। राज्यात केंद्रात आमची भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि मी एक सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक आहे, तरी देखील माझ्यावर असे मोठ्या प्रमाणामध्ये समजा असे हमले होत आहे। तर सर्वसाधारण लोक आम्हाला प्रश्न विचारत आहे की बुवा तुमच्यावर एवढं मोठ्या घटना घडतात आमच्यासारखं, तर या शहरामध्ये जी काही दहशत मांडली गेली आहे का पसरवले जात आहे त्याच्यावर प्रशासनाने कुठंतरी नाही का कडक कारवाई करून या गुन्हेगारांवर नाही का योग्य ती कारवाई करून या श्रीरामपूर शहरात शांतता निर्माण करावी अशीच प्रशासनाला विनंती माझी। नेमका कुणावरती संशय किंवा ही जी गुन्हेगारी वाढलेली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये श्रीरामपूर शहरामध्ये अनेक प्रकारचे गुन्हे वाढलेत, तरी आपल्याला नेमकं काय कुणाकडे अंगुली निर्देश किंवा काय शक्यता काय वाटतं? पोलीस प्रशासनाने काही लोकांना अटक केली आहे, ते त्यांची चौकशी करत आहेत। तर त्या चौकशीमधून कोणाच्या सांगण्याहून किंवा का बरं ही घटना घडली याची चौकशी पोलीस प्रशासन करत आहे, पण ती चौकशी योग्य पद्धतीने करावा आणि शासनाने त्यांना कडक कारवाई करावी एवढीच विनंती माझी। तुमचा जो वॉर्ड आहे प्रभाग नंबर त्यानुसार आता निवडणुकीच्या व्यूहरचना सुरू आहेत असंही म्हटलं जातं आहे। निवडणुका जवळ आल्यात, या अँगलने काही वाटतंय का? काय आपण ज्या पद्धतीने श्रीरामपूर शहरामध्ये समाजसेवा किंवा नगरसेवक प्रतिनिधी म्हणून आपण काम करतो, आपण काम करत असताना आपला वार्ड कोणता किंवा वार्ड कुठं पडेल, आपण जर काम चांगलं केलेलं असतं तर वार्ड कुठंही जरी पडला तरी आपल्याला त्याचा काही फरक पडत नाही। लोकांना ज्यांना या गोष्टीचा फरक पडणारा असतो आणि त्यांना या कृत्य करण्याची त्यांच्या विचार येतात, अशा लोकांना या गोष्टीचा फरक पडत असेल। आमच्यासारख्या सामाजिक कार्य करत असताना निस्वार्थपणे काम करणाऱ्याला कुठलाही फरक पडत नाही, आम्ही आमचं काम करत राहणार। सत्ताधारी पक्षाचे तुम्ही माजी नगरसेवक आहात, केंद्रात राज्यात आणि जिल्ह्यात देखील आपल्या पक्षाचं वर्चस्व आहे। पालकमंत्री विखे पाटलांना आपण काय सांगू शकतात किंवा माजी खासदार सुजयदादा विखे पाटलांनी यात काय इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे याबद्दल काय सांगू? माझी साहेबांना विनंती आहे, नामदार साहेबांना, आणि आम्ही साहेबांपर्यंत या सर्व मेसेज आणि सगळ्या गोष्टी पाठवल्या आहेत। साहेब योग्य पद्धतीने सर्व नियोजन करून योग्य ती कारवाई करण्यासाठी सांगतील असा आम्हाला नामदार साहेबांवर विश्वास आहे। सुजयदादा देखील आमच्या पाठीशी उभे राहतील, आम्हाला त्याची खात्री आहे। आम्हाला योग्य न्याय मिळाला, आम्हाला नामदार साहेबांवर आणि सुजयदादावर पूर्ण विश्वास आहे। अमोल भोसले सर, प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, श्रीरामपूर।